स्टॉप केलं होतं. वेअर डिड वी स्टॉप यस्टरडे? आपण पनिशमेंट्स बघत होतो. आपण ॲक्च्युली पनिशमेंटचे सगळे प्रकार बघितले होते, राईट? येस. येस मॅडम. सो व्हॉट काइंड ऑफ किती प्रकारच्या पनिशमेंट्स बघितल्या आपण? कुठकुठले प्रकार आहे पनिशमेंट्सचे? सॉलिटरी कन्फाइनमेंट. असं नाही गोविंद, सिक्वेन्सने सांगायचं. डिरेक्टली आपण एकदम ग्रेव इकडे येतो का? काय काय बरं? इम्प्रिझनमेंट येणार. सिंपल इम्प्रिजनमेंट. हां, इम्प्रिझनमेंट आहे. मग इम्प्रिझनमेंटमध्ये 2 प्रकार आहे. देर इज सिम्पल इम्प्रिझनमेंट, देर इज रिगरस इम्प्रिझनमेंट. मग डेथ सेंटेन्स आहे. मग आणखीन काय? फाईन आहे. आणखीन काय आहे? 4 फीचर्स. 4 फीचर आहे. त्यानंतर मग काय आहे लास्ट? सॉलिटरी कन्फाइनमेंट. सॉलिटरी कन्फाइनमेंट. ओके, आपण इथपर्यंत काल बघितलं आहे. नाव टुडे व्हॉट वी गोना सी इज, आपण बघणार आहे कॅपिटल पनिशमेंट. ओके, तर कॅपिटल पनिशमेंट खरं तर आपण डेथ सेंटेन्स जेव्हा बघितलं तर डेथ सेंटेन्स मी जसं तुम्हाला सांगितलं की हा कॅपिटल पनिशमेंटचाच प्रकार आहे. कॅपिटल पनिशमेंट म्हणजे काय की जिथे बेसिकली एखाद्या व्यक्तीला जीवे मारलं जातं. ओके, जीवे मारणे याला म्हणतो आपण कॅपिटल पनिशमेंट. मग डेथ सेंटेन्समध्ये आणि कॅपिटल पनिशमेंटमध्ये काय फरक आहे बरं? काही फरक आहे का? नो मॅम. असं आपल्याला वाटतं. ठीक आहे, पण पूर्वी जसं मी तुम्हाला सांगितलं की कॅपिटल पनिशमेंट म्हणजे तिथे वेगवेगळ्या पद्धतीने अगदी टॉर्चर करून करून मारत होते. एखाद्या हिंस्र प्राण्यासमोर सोडून देणं, एखादा वाईल्ड ॲनिमल जो आहे त्याला भुकेलं ठेवणं त्याच्या आधी, आणि मग त्या एखाद्या माणसाला त्या ॲनिमलच्या पुढे सोडून दिलं. ठीक आहे, किंवा एखाद्याला असे काही इन्सेक्ट्स वगैरे असतात की त्यांच्यामध्ये सोडून दिलं, एखाद्या बंद रूममध्ये जी रूम पूर्ण इन्सेक्ट्सने भरलेली आहे तिथे सोडून द्यायचं. किंवा मग एखाद्याला इलेक्ट्रिक शॉक वगैरे जे आहे ते देऊन मारणं. मग ही पण तर कॅपिटल पनिशमेंट आहे, कारण इथे जीवे मारलं जातं आहे. आर यू गेटिंग इट? हां, बट डेथ सेंटेन्स आज आपण जे सिव्हिलाइज्ड सोसायटीमध्ये डेथ सेंटेन्स बघतो, आपण इंडियामध्ये पण जर बघितलं IPCमध्ये व्हॉट वी सी की डेथ सेंटेन्समध्ये तुम्हाला जर आठवत असेल, काल मी तुम्हाला एक सेंटेन्स सांगितलं की ते सेंटेन्स फार महत्त्वाचं आहे का? कोणतं सेंटेन्स आहे ते? इफ वी कॅन नॉट गिव्ह लाईफ देन वी कॅन नाही 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 नाही, ते नाही. की डेथ सेंटेन्स देताना जज काय लिहितो? हँग टिल डेथ. माझी मम्मी सांगते इथे. येस, शर्मिला मॅम होत्या ना, मम्मी सुद्धा सांगते यार माझी. तुम्ही सगळे काय करतात बाकीचे? टू बी हँग्ड बाय नेक टिल डेथ. हो ना, की म्हणजे तिथे क्लिअरली दिलेलं आहे की कुठल्या पद्धतीने, म्हणजे त्याला गळ्याच्या भोवती जे आहे फास द्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने मारणं. कारण की जीवे मारणं म्हणजे खूप सारे तिथे वेज आहे की जिथे समोरच्याचा जीव आपण घेऊ शकतो, बट नॉट बाय एनी अदर मीन्स, बट बाय दिस वे ओनली. असं आहे आपल्या डेथ सेंटेन्समध्ये. मग आता ही कॅपिटल पनिशमेंट. आता कॅपिटल पनिशमेंट आपल्याला माहिती आहे की सगळ्यात सिव्हिअर प्रकारची पेनॉल्टी आहे कुठल्याही पिनल सिस्टीममध्ये. मग आता इथे कॅपिटल पनिशमेंट जे आहे याचं जे स्टेटस आहे ना, हे जरा आता डिफर होत आहे, म्हणजे पूर्वीच्या काळात आणि आता जे असलेलं आहे. तर इट हॅज डिफर्ड, इट हॅज अंडरगॉन अ लॉट ऑफ चेंजेस. ठीक आहे, तो इकडे आपण इंग्लंडमध्ये जर बघितलं तर इंग्लंडमध्ये 1969मध्ये तिथल्या गव्हर्नमेंटने अबॉलिश करून टाकलेलं आहे कॅपिटल पनिशमेंट. ठीक, नाव डेथ सेंटेन्स अंडर डिफरंट स्टॅट्यूट्स, की कुठकुठल्या स्टॅट्यूट्सच्या अंडर डेथ सेंटेन्स दिलं जातं हे पण आपण काल बघितलेलं आहे. खरं तर स्टील वन मोर टाईम वी गोना रिवाइज दिस, की कुठकुठले स्टॅट्यूट्स आहे, म्हणजे कुठकुठले असे कायदे आहेत, कुठले ॲक्ट्स आहे की जिथे आपल्याला डेथ पनिशमेंट जी आहे, म्हणजे कॅपिटल पनिशमेंट जी आहे ती दिली जाते. तर ट्रेझन म्हणजेच काय? वेजिंग वॉर अगेन्स्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, हे आपण पाहिलं काल. परज्युरी रिझल्टिंग कन्व्हिक्शन टू डेथ ऑफ इनोसेंट पर्सन. परज्युरी म्हणजे काय की तुम्ही खोटी साक्ष दिली, खोटं बोललात तुम्ही बेसिकली कोर्टासमोर, आणि तुमचं खोटं बोलल्यामुळे काय झालं आहे की एखादा जो बिचारा निर्दोष माणूस आहे त्या निर्दोष माणसाला काय झालेलं आहे त्या ठिकाणी डेथची पनिशमेंट झालेली आहे. त्यानंतर मर्डरसारखा गुन्हा आहे, किंवा मायनर असेल आणि इन्सेन पर्सन असेल, की मायनर किंवा इन्सेन पर्सनला तुम्ही आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं आहे, म्हणजे अबेटमेंट ऑफ सुसाईड आपण ज्याला म्हणतो ते केलं आहे, किंवा जो लाईफ कन्व्हिक्ट आहे, लाईफ कन्व्हिक्टने मर्डर अटेम्प्ट केला आहे, आणि डकॉयती विथ मर्डर हे आपण काल बघितले होते. तर IPCमध्ये हे सगळे सेक्शन्स आहे किंवा हे सगळे ऑफेन्सेस आहे रादर ज्याच्यासाठी डेथ पनिशमेंट आहे. मग त्या पलीकडे आणखीन कुठले असे कायदे आहेत का की जिथे डेथ पनिशमेंट आहे? तो येस, बिलकुल आहेत. मग त्यापैकी आपण काही बघूया. सगळे तर आपल्याला बघता नाही येणार, बट विल
ट्राय टू सी फ्यू ऑफ देम. आता आर्मीज ॲक्ट आहे, ठीक आहे. आर्मी ॲक्ट 1950, एअरफोर्स ॲक्ट, बेसिकली आपले जेवढे पण डिफेन्स सर्व्हिसेस आहे ना, आय मीन डिफेन्स फोर्सेस आहे ना, डिफेन्स फोर्सेसमध्ये जर त्या ठिकाणी ते जे मेंबर्स असतात त्या डिफेन्स सर्व्हिसेसचे, तर त्यांनी कुठला असा सिरियस प्रकारचा ऑफेन्स जर कमिट केलेला असेल तर ह्या ॲक्टच्या अंतर्गत त्यांना डेथ सेंटेन्स जी आहे त्यांच्यावरती इम्पोज होऊ शकते, जर का त्या मेंबर्सने, म्हणजे हे जे आर्म्ड फोर्सेसचे जे मेंबर्स आहेत यांनी काही ऑफेन्स केला तर. देन सती प्रिव्हेन्शन ॲक्ट जो आहे, कमिशन ऑफ सती प्रिव्हेन्शन, तर जो सती प्रतिबंधक कायदा आहे बेसिकली, याच्यामध्ये जर तुम्ही एखाद्या महिलेचा त्या ठिकाणी, म्हणजे इफ हर हजबंड हॅज पास्ड अवे आणि तिचा हजबंड पास झाल्यानंतर तिलासुद्धा तुम्ही चितेवर जर जाळण्याचा प्रयत्न केला असेल, अबेट केलं असेल, ठीक आहे, मग ते डिरेक्टली असो किंवा इनडिरेक्टली असो, तर त्या ठिकाणी त्याच्यासाठी सुद्धा काय आहे, डेथ पनिशमेंट आहे, डेथची म्हणजेच कॅपिटल पनिशमेंट. देन जो NDPSचा ॲक्ट आहे आपला, NDPSचा ॲक्ट म्हणजे कुठला, नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टेन्सेस. तर ह्या ॲक्टमध्ये सुद्धा जो कोणी पर्सन अशा पद्धतीचे जे सबस्टेन्सेस आहे, म्हणजे हे सायकोट्रॉपिक सबस्टेन्सेस, जे नार्कोटिक्स ड्रग्स वगैरे हे सगळं आहे, याच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, याच्या प्रोडक्शनमध्ये, याच्या सेलमध्ये जर तो एंगेज असेल आणि ती क्वांटिटी जी आहे ती क्वांटिटी जर कमर्शियल लेवलची असेल, आता तुम्हाला पुढच्या वर्षाला आहे तो ॲक्ट, तेव्हा तुम्हाला कळेल काय आहे, पण आत्ता दुर्दास इतकंच समजून घ्या की त्याच्यामध्ये एक नॉन कमर्शियल क्वांटिटी आहे आणि एक कमर्शियल क्वांटिटी आहे. तर नॉन कमर्शियल थोडंसं लेस त्याला सजा आहे, पण कमर्शियल क्वांटिटीमध्ये जेव्हा आहे तेव्हा सजा जास्त आहे. तर इथे सुद्धा डेथ सेंटेन्स जे आहे याची तरतूद केलेली आहे. देन SC/ST प्रिव्हेन्शन ऑफ अट्रॉसिटीज ॲक्ट जो आहे, आता हा ॲक्टसुद्धा तुम्हाला पुढच्या वर्षी आहे, बरोबर, हां, पुढच्या वर्षीच्या दुसऱ्या सेमिस्टरला आहे, म्हणजे तुमचं 4थं सेमिस्टर. तर याच्यामध्ये सुद्धा जर एखादा SC किंवा ST कम्युनिटीचा व्यक्ती असेल आणि तुम्ही त्या व्यक्तीच्या संदर्भात असा काही गुन्हा केला आहे किंवा त्या पर्सनच्या अगेन्स्ट असा काही एव्हिडन्स दिला आहे बेसिकली, की तुमच्या खोट्या एव्हिडन्समुळे तुम्ही खोटा पुरावा दिला, खोटी साक्ष दिली, ठीक आहे, खोटी साक्ष कोणाच्या अगेन्स्ट, SC किंवा ST कम्युनिटीच्या व्यक्तीच्या अगेन्स्ट, आणि तुमच्या खोट्या साक्षीमुळे ह्या SC किंवा ST कम्युनिटीच्या व्यक्तीला त्या ठिकाणी डेथ पेनॉल्टी जी आहे इम्पोज झाली आहे, अशा वेळेला सुद्धा तुम्हाला डेथ पनिशमेंट जी आहे ती अलॉट करण्यात येते. मग आता या ठिकाणी काय वेगळे वेगळे मेथड्स आहे बरं ऑफ एक्झिक्युशन ऑफ दिस डेथ सेंटेन्स. तर डेथ सेंटेन्स जे आहे, आता आपल्याकडे तर कसं आहे की आपल्याकडे फाशी दिली जाते, बरोबर, पण मग देर आर अदर मोड्स ऑल्सो, जसं आपण मगाशी मी तुम्हाला सांगितलं. अँड स्टील देर आर कंट्रीज वेअर अशातल्या काही प्रॅक्टिसेस ज्या आहे ना ते आजही ऑपरेशनमध्ये आहे. इफ यू आर अवेअर अबाउट अरब कंट्रीज अँड ऑल, है ना, ज्या अरब कंट्रीज आहे तिथे आजही अशा पद्धतीच्या काही शिक्षा ज्या आहे त्या दिल्या जातात. तो लेट्स अंडरस्टँड की एक तर हे आपण, मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं की काय काय पद्धत असू शकते, की जसं की तुम्ही त्याचे म्हणजे एखाद्या वाईल्ड ॲनिमल समोर सोडलं किंवा अगदी दगडं मारून त्याला मारलं आहे किंवा उंच कड्यावरून ढकलणं. तर पूर्वी काय होतं एन्शियंट टाईम्समध्ये की बार्बरिक मेथड्स जे आहे एक्झिक्युशनचे, बार्बरिक मेथड्स म्हणजे काय, अतिशय क्रूर, येस, अतिशय क्रूर असे मेथड जी आहे ती त्या ठिकाणी अडॉप्ट केली जायची. कशा करता, एक मिनिट, हां, एक मिनिट, हे सेकंड इयरवाले काय म्हणतायत, मेसेजवर मेसेज येत आहेत त्यांचे. ओके, त्याच पेपर, मुलांना पेपर चांगले गेले की जबरदस्त खुश असतात ते, आणि आपण जी IMP दिली ती चाली आहे सगळी. ओके, नाव कुठे होतं आपण, येस, तो पूर्वी काय की बीटिंग टू डेथ म्हणजे मरेपर्यंत मारायचं एखाद्याला, त्याला इतकं मारायचं, अगदी बघा ते चापकाने फटके देणं असेल किंवा असं अदरवाईज कुठल्या पद्धतीने त्याला मारणं असेल, इवन मास किलिंग पब्लिकमध्ये. यार मी ग्रुपमध्ये टाकलं आहे, फोन करू नका तरी कॉल करतात, हे कॉपीराईट क्लेम येतो ना आपल्याला, फोनची रिंग वाजते आणि इकडं आपलं दुसरं पण रेकॉर्डिंग चालू आहे ना. कुठे आपण, हां, बीटिंग टू डेथ, बर्निंग, म्युटिलिएटिंग, सॉरी, किंवा डिस्ट्रक्शन बाय वाईल्ड बीस्ट झालं. वाईल्ड बीस्ट म्हणजे काय, वाईल्ड ॲनिमल, बीस्ट म्हणजे काय, ॲनिमल, ठीक आहे. मग एखाद्या जंगली जनावरासमोर सोडून देणं किंवा जिवंत जाळणं. ते ती अनारकलीला काय केलं होतं आठवतं का, भिंतीमध्ये टाकलं, भिंतीमध्ये
काढलं होतं. येस, तिला जिवंत भिंतीमध्ये तिला हां येस. सो अशा पद्धतीच्या काही बार्बरिक म्हणजे वेज होते फॉर फॉर एक्झिक्युशन ऑफ डेथ सेंटेन्स. मग दगडांनी मारणं, मग ते लैला मजनूची कहाणी आहे मला वाटतं, ते दगडांनी मारलं त्यांना वगैरे वगैरे असं काहीतरी. किंवा मग प्रेसिपिटेशन फ्रॉम अ हाईट वर अवेलेबल, मग हे अशा पद्धतीचे की उंच कड्यावरनं पण ढकलून देणं वगैरे असल्या काही गोष्टी होत्या. मग आता मॉडर्न मेथड्स काय बरं एक्झिक्युशनच्या, तो नंबर 1 इज हँगिंग. तर हँगिंग कालच आपण डिस्कस केलं की याच्यामध्ये काय होतं, कसं असतं. तिथे ऑफेंडरला एक्झिक्युशन चेंबरमध्ये नेतात, त्या ठिकाणी तो दोरखंड असतो आणि त्या दोराला काय एक विशिष्ट पद्धतीची नॉट असते की ती गळ्यात टाकली आणि जेव्हा त्याला फोर्स अप्लाय केला जातो की चिन कुठे ढकललं जातं, मागच्या साईडला. आणि तुमची चिन मीन्स तुमची हनुवटी अशी एकदम फोर्सने मागच्या बाजूला ढकलली गेली की त्या ठिकाणी सर्व्हिकल फ्रॅक्चर होतं आणि ऑटोमॅटिक तुमच्या ब्रेनला रक्ताचा पुरवठा जो आहे तो बंद होतो आणि त्यामुळे व्यक्तीची सडनली एकदम इमिजिएट डेथ होते. ठीक आहे, सर्व्हिकल डिस्लोकेशन होतं ना, डिस्लोकेशन ऑफ. ओके, नाव नेक्स्ट इज ॲस्फिक्सिएशन. आता याच्यामध्ये काय आहे, काही स्टेट्समध्ये इलेक्ट्रिक्युशन. ओके, एक मिनिट सेकंड पॉईंट राहिला. तो इलेक्ट्रिक्युशन. ना इलेक्ट्रिक्युशन म्हणजे काय, आता याच्या नावातच तुम्हाला दिसतं की इथे काहीतरी इलेक्ट्रिसिटीशी घेणं देणं असणार, बरोबर. मग इथे काय असतं की जो कन्व्हिक्टेड असतो ना, म्हणजे जो त्या ठिकाणी कन्व्हिक्ट झालं आहे, ज्याचं कन्व्हिक्शन झालं आहे, म्हणजे त्याचा गुन्हा सिद्ध झाला आहे. ठीक आहे, म्हणजे आता आपण त्याला गुन्हेगार म्हणू शकतो, आरोपी नाही आता तो फक्त. मग त्या व्यक्तीचं डोकं जे आहे ना ते शेव केलं जातं, म्हणजे पूर्ण केस जे आहे डोक्यावरचे ते काय केले जातात, काढून टाकण्यात येतात. ठीक आहे, आणि त्याच्या डोक्याला एक इलेक्ट्रोड जो आहे, इलेक्ट्रोड तुम्हाला माहीत असेल, तुम्ही 10वी 11वीला शिकलेला असाल, 9वी 10वी 11वी सायन्समध्ये. तर एक इलेक्ट्रोड जो आहे त्याच्या ह्या अशा शेव केलेल्या डोक्याला लावला जातो. आणि दुसरा जो आहे त्याच्या अँकलला, अँकल समजता ना, पायाचा हा जो भाग आहे अँकल, हां. सो दुसरा त्याच्या अँकलला, आणि त्या ठिकाणी करंट पास केला जातो. आणि करंट कसा पास करतात की ऑन केला जातो, ऑफ केला जातो, ऑन ऑफ. आणि ही ऑन ऑफची जी प्रक्रिया आहे, दिस प्रोसेस ऑफ टर्निंग द करंट ऑन अँड ऑफ, ही कधीपर्यंत कंटिन्यू करण्यात येते, जोपर्यंत त्या व्यक्तीचा मृत्यू होत नाही तोपर्यंत. ठीक आहे, नेक्स्ट इज ॲस्फिक्सिएशन. आता याच्यामध्ये काय असतं ना की एक एअरटाईट चेंबर असतो, त्याच्यामध्ये एक खुर्ची असते, त्या खुर्चीमध्ये त्या कन्व्हिक्टला बसवलं जातं. ठीक आहे, आणि त्या खुर्चीला गॅस पाईप कनेक्टेड असतात. आता ह्या गॅस पाईपमधून कोणता गॅस सोडतात, तर इथे लिथल गॅस जो आहे तो सोडला जातो. ठीक आहे, म्हणजे त्या गॅसने काय होते, त्या व्यक्तीची इन्स्टंट डेथ होते. ठीक आहे, विषारी गॅस बेसिकली जो आहे तो सोडला जातो. नाव हे तर आपण बघितले की आजही म्हणजे कुठल्या पद्धतीचे जे आहे डेथ सेंटेन्स जे आहे, मोड्स ऑफ एक्झिक्युशन ऑफ डेथ सेंटेन्स, ते आपण बघतो की आजसुद्धा हे प्रकार आहेत मॉडर्न सोसायटीमध्ये, मॉडर्न स्टेट्समध्ये. नाव लेट्स अंडरस्टँड की डेथ पेनॉल्टी जी आहे याच्या ॲबॉलिशनवर किंवा कंटिन्युएशनवरती काय व्ह्यूज आहे. इथपर्यंत समजलं आहे ना तुम्हाला सगळ्यांना, कॅपिटल पनिशमेंट कुठल्या स्टॅट्यूटमध्ये आहे आणि मेथड. ओके, व्हेरी गुड. चलो, नाउ आगे बढ़ते हैं. अबॉलिशन. सोनम, व्हाट अबाउट सोनम, इज शी देयर? येस मॅम. ओके, समजतंय ना? हो समजतंय. ओके, पुष्पक आता जॉईन झालाय बघा, पुष्पक. ओके, कुठे होता आपण, अबॉलिशन ऑफ डेथ पेनॉल्टी. मग आता याच्यावर मी तुम्हाला जसं काल सांगितलं की ही जी शिक्षा आहे ना बेसिकली खूप कॉन्ट्रोवर्सी याच्यावर, आणि मी तुम्हाला सांगितलं ते पण का, देर आर दीज ॲडव्होकेट्स ऑफ ह्युमन राईट्स की जे ह्युमन राईट्सला ॲडव्होकेसी करतात ह्या राईट्सची, असे लोक. अँड देर आर दीज अदर पीपल हू सेज की नाही, क्रिमिनल्सचे काही ह्युमन राईट्स नसतात. तर असं याच्यावरती थोडंसं एक काय म्हणतो आपण, कॉन्ट्रोवर्सी आहे की डेथ पेनॉल्टी जी आहे ती अबॉलिश करावी की नाही करावी. अबॉलिश करणं म्हणजे काय, बेसिकली मुळापासून. ओके, ऑफिसला सर असल्यामुळे जॉईन होता येत नव्हते. ठीक. ओके पुष्पक, ठीक. तर मग इथे इवन आजही हा जो सब्जेक्ट मॅटर आहे इट इज मतलब की अबॉलिशन ऑफ डेथ पेनॉल्टी, इट इज अ मॅटर ऑफ डिबेट. ठीक आहे, आता इथे UK गव्हर्नमेंट बिल 1969ने तर अबॉलिश केलेलं आहे डेथ पेनॉल्टीला. पोर्चुगलला, स्वित्झर्लंड, हॉलंड, नॉर्वे, डेन्मार्क, स्वीडन, म्हणजे ह्या सगळ्या स्कॅन्डिनेवियन कंट्री आहे बरं का, नॉर्वे, डेन्मार्क, फिनलँड, स्वीडन. हां, त्यानंतर क्वीन्सलँड वगैरे ह्या देर आर दीज कंट्रीज अँड सेव्हरल स्टेट्स ऑफ अमेरिका की ज्यांनी डेथ सेंटेन्स जे आहे ते अबॉलिश केलं आहे. म्हणजे जगात असेही देश आहेत की जिथे तुम्हाला डेथची
जी आहे पनिशमेंट आहे ती वगळूनच टाकली आहे तिथल्या कायद्यांमधनं. तिथल्या स्टॅट्यूट्समध्ये अशा पद्धतीची पनिशमेंटच नाही आता. ठीक आहे. इवन इटली अँड वेस्ट जर्मनी यांनी पण काय केलं आहे ते अबंडन केलेलं आहे. मग आता सेव्हरल इंडियामध्ये पण यासाठी जे आहे ते जरा देर वर सम दिस थिंग डिबेट्स अपॉन दिस अँड स्टेप्स वर ऑल्सो टेकन इन दॅट प्रोसेस. बट या ठिकाणी इंडियामध्ये तुम्हाला वाटतं का डेथ पेनॉल्टी जी आहे ती अबॉलिश करता येईल? नाही करता येणार. नाही करता येणार. का बरं? मणिपूरचा एवढा मोठा इन्सिडेंट झालाय आताच फ्रेश एकदम. सो म्हणजे काय कारण तुला असं वाटतं की त्यामुळे आपण डेथ सेंटेन्स? कास्टिझम अजून पण आहे आपल्या देशामध्ये. ओके. कास्टिझम. सो नंबर 1 इज कास्टिझम अकॉर्डिंग टू गोविंद. हां, येस. आणखीन? आणि मॅम एज्युकेशन पण नाही अजून 100%. एज्युकेशन. ओके. बाकीच्यांना काहीच वाटत नाही का ह्या विषयावर? आणि मॅम खूप डायव्हर्सिटी, त्याच्यामुळे पण खूप सारे प्रॉब्लेम निर्माण होतात. डायव्हर्सिटी नंबर 3. व्हेरी गुड. आपल्या इतकी डायव्हर्सिटी जगात कुठल्याच देशात नाही. बरोबर. येस मॅम. हो. 10 किलोमीटर लँग्वेज चेंज होते. द मोस्ट डायव्हर्स कंट्री इन दी एंटायर वर्ल्ड. बाकीचे तुम्ही फक्त असे बसले आहे का? फक्त गोविंद बोलणार आहे का? तुम्हाला स्वतःचे काही ओपिनियन नाही? सी दिस लॉ इज नॉट जस्ट अबाउट थिअरीज. लॉ इज ऑल्सो अबाउट अप्लिकेशन अँड यू नीड टू थिंक अपॉन इट. यू नीड टू थिंक अबाउट द डिफरंट ॲस्पेक्ट्स ऑफ इट. तुम्हाला आन्सरमध्ये हे सगळं लिहायला मदत होईल की इंडियामध्ये जर तुम्हाला असा प्रश्न आला तर की इंडियामध्ये डेथ पेनॉल्टी अबॉलिश करावी की नाही, काय ओपिनियन आहे तुमचं? एक्सप्रेस युअर व्ह्यूज ऑन दिस. मग तुम्ही काय करणार? सगळ्याच गोष्टी पुस्तकात दिलेल्या नसतात. अँड अगेन नो बडी इज डेअरिंग टू स्पीक अप. आय डोंट नो वाय. असं लेक्चर मी चालू ठेवणार नाही. तुम्हाला बोलायचं नसेल तर बंद करेल सरळ मी लगेच मीटिंग. मॅडम I will speak. I'm just driving. नो सर, यू आर ड्रायव्हिंग. यू प्लीज फोकस ऑन ड्रायव्हिंग. प्लीज. बाकीच्यांचं काय? बाकीचे कुठे आहेत? मी एक साधासा प्रश्न विचारला आहे की तुम्हाला काय वाटतं इंडियामध्ये जी डेथ सेंटेन्स आहे ही डेथ सेंटेन्स इंडियामध्ये अबॉलिश करावी की नाही करावी? इतका साधा प्रश्न आहे. काय करावी मॅडम? का? मी तुम्हाला तुमचं मत सांगते. नुसतं येस ऑर नोमध्ये नाही सांगायचं आहे. मी असं तुम्हाला हो किंवा नाहीमध्ये शिकवते का फक्त? नाही. काय कारण आहेत अशी की तुम्हाला वाटतं की नाही? अरे यार, तुम्ही वकील होणार आहे. तुम्ही काय बोलणार आहे जजच्या समोर तिकडे जाऊन? तुमच्या केसबद्दल एखादा प्रश्न विचारला तर तुम्हाला ते सांगता तरी येईल का मग? सर, तुमचा आवाज येत पण नाही आहे आणि तुम्ही ड्राईव्ह करताय. प्लीज सर, तुम्ही नका बोलू सर. प्लीज फोकस ऑन ड्रायव्हिंग. नाही मी ॲव्हरेज. ओके. हां, येस. So maybe I will say that till now, whatever the crime rate is there, we did not have improved on that. There are crimes. There are crimes going on. क्राईम रेट जो आहे तो काही डिक्रीज झालेला नाही आतापर्यंत, म्हणजे तो इन्क्रीजिंगच आहे तो ग्राफ. ओके. Correct. And second thing is that we are having social imbalances very much. ओके. सोशल डिस्पॅरिटी, इम्बॅलन्सेस, डिस्पॅरिटी व्हॉट वी कॉल इट. ओके. Disparity. Yes. निरक्षरता. हां, ते एज्युकेशन झाला. गोविंदने तो पॉईंट घेतला. ओके. सो आज इंडियामध्ये जिथे निर्भयासारख्या केसेस होता, जिथे मणिपूरसारखी घटना होते, जिथे ती काय त्या मुलीचं नाव, आसिफासारखे प्रकरणं होतात, तर म्हणजे आजच्या ह्या सिनारिओमध्ये ड्यू टू मल्टिपल रिझन्स, इट इज ऑल्सो वन ऑफ द रिझन्स कुड ऑल्सो बी द पेट्रियार्की. द सोसायटी इज पेट्रियार्कल. आणि त्यामुळे जो माइंडसेट आहे जो एक महिलांकडे बघण्याचा, तो आजही फार कसा आहे, आउटडेटेड किंवा खूप येस, इट इज व्हेरी नॅरो मेंटॅलिटी आहे. अँड पीपल स्टील ऑब्जेक्टिफाय विमेन. आणि जिथे महिलांना ऑब्जेक्टिफाय केलं जातं, एक ऑब्जेक्ट म्हणून बघितलं जातं,
त्या देशामध्ये क्राईम रेट कधी कमी होत नाही, रादर तो वाढतच जातो. ठीक आहे. तो इथे आपल्याकडे असं नाही आहे की गरीब घरात किंवा गरीब वस्त्यांमध्ये स्लम्समध्येच गुन्हे होतात. तर आपल्याकडे अगदी हायफाय घरातल्या महिला, म्हणजे त्यांच्याकडे बघून तुम्हाला वाटणार नाही की ह्या महिलांसोबतही मारहाण होत असेल आणि त्यांच्यासोबतसुद्धा हे सगळं होत असतं, बट समोर येत नाही बऱ्याचदा. एनिवेज, सो कमिंग बॅक टू आवर पॉईंट, आपण कुठे होतो की इंडियामध्ये जे आहे ना अशी बरेचदा बिलं वगैरे जे आहे इंट्रोड्यूस केली, परंतु ते काय रिजेक्ट झाली. तर आता इथे बघा 1931मध्ये पण या ठिकाणी बिल इंट्रोड्यूस झालं होतं, पण मग ते रिजेक्ट झालं. त्यानंतर मग आपण बघतो की इथे 1958 आणि 1962मध्ये पण काही रिझॉल्युशन जे आहे ते मूव्ह करण्यात आले, बट तिथे पण काही फायदा झाला नाही. अगेन आता मग इथे 1967 आणि 1971मध्ये हे त्या ठिकाणी लॉ कमिशनचा जो रिपोर्ट आहे त्यांनी सांगितलं की बाबा इंडियामध्ये डेथ सेंटेन्स शुड बी रिटेन्ड. म्हणजे काय की आपल्याकडे डेथ सेंटेन्स जी आहे ती आपण कंटिन्यू करायला हवी. वी शुड नॉट गिव अप विथ दिस मोड ऑफ पनिशमेंट. आपण गिवअप नाही करायला पाहिजे, म्हणजे आपण अबॉलिश नाही करायला पाहिजे. पण या ठिकाणी आपल्याकडे काय आहे, दया याचिका आपण म्हणतो बघा, मर्सी पिटिशन. हां, पण प्रेसिडेंटला ते मर्सीचे जे पॉवर्स आहे ते देऊन ठेवले. म्हणजे समजा कधी असं वाटलंच की एखाद्या प्रकरणामध्ये फाशी जे आहे खूप अतिरेकच झाला आहे, अगदी फाशी न देता वेगळ्या पद्धतीची पनिशमेंट पण दिली जाऊ शकते, तर राष्ट्रपतींकडे किंवा मग स्टेटच्या लॉच्या अंडर असेल एखाद्या राज्याच्या, तर मग त्या ठिकाणी राज्यपालाकडे सुद्धा ते पॉवर्स आहेत. मग आता या ठिकाणी प्रोसिजर काय असते, तर काल पण मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा सेशन कोर्ट जे आहे प्रत्येक जिल्ह्याला बघा त्या ठिकाणी सेशन कोर्ट असतं, बरोबर. मग जेव्हा सेशन कोर्ट जेव्हा डेथ पनिशमेंट जे आहे ते देतं, तर तेव्हा त्याला काय करायचं असतं, कुठून कन्फर्मेशन घ्यायचं असतं, हायकोर्टाने जोपर्यंत कन्फर्म केलेलं नसेल तोपर्यंत ती सेंटेन्स जी आहे ती एक्झिक्यूट होत नाही. म्हणजे सेशन कोर्ट आहे, सेशन कोर्टाने दिला जजमेंट, कसला, फाशीची शिक्षा सुनावली आहे. पण हे बघा, शिक्षा सुनावणं म्हणजे त्या ठिकाणी डिसिजन देणं, जजमेंट एक येणं आणि त्या शिक्षेची अंमलबजावणी होणं, ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहे. मग इथे हे काय, डिसिजन हॅज बीन मेड, जजमेंट हॅज बीन पास्ड, म्हणजे पनिशमेंट हॅज बीन अवॉर्डेड, बट पनिशमेंट हॅज टू बी एक्झिक्युटेड. त्याची अंमलबजावणी म्हणजे त्याचं एक्झिक्युशनसुद्धा हे करायला लागतं. एक्झिक्युशन मी कोणी सांगितलं होतं, मी तुम्हाला सांगितलं होतं कोण करतं, पोलीस सिस्टीम. अरे बाळ, प्रिझन सिस्टीम, सॉरी मॅम, प्रिझन. स्टेट. आणि स्टेटने ह्या कामासाठी कोणाला अपॉइंट केलेलं आहे, प्रिझन सिस्टीम, जेल ॲडमिनिस्ट्रेशन आहे बेसिकली. मग तिथे जेल अथॉरिटीज येतात सगळ्या तुमच्या, है ना, जे पण प्रिझनला त्या ठिकाणी मॅनेज करत असतात, सगळं करत असतात. मग आता एक्झिक्यूट करणं ह्यांचं काम असतं, बरोबर. मग इथे जेव्हा सेशन कोर्ट अशी ऑर्डर देतं, एखादी ऑर्डर इन द सेन्स डिसिजन देतो फाशीचा, डेथ सेंटेन्सचा, तर ते एक्झिक्यूट कधीपर्यंत नाही होणार, जोपर्यंत वरचं कोर्ट म्हणजे हायकोर्ट याला कन्फर्म करत नाही की जी शिक्षा याने दिली आहे ती योग्य आहे. जर हायकोर्टाने पण कन्फर्म केलं तरच स्टेट त्याला काय करणार, एक्झिक्यूट करणार. मग आता असं करत असताना म्हणजे जेव्हा फाशीची शिक्षा म्हणजे डेथ सेंटेन्स इम्पोज होतं त्यावेळेला स्पेशल रिझन्स, की काय असे रिझन्स आहे की तुम्हाला म्हणजे जजला त्या ठिकाणी वाटलं की त्या व्यक्तीला इम्प्रिझनमेंट न देता, तुरुंगवासासाठी न पाठवता त्याला फाशी देणंच गरजेचं आहे, अशी कोणते रिझन्स आहे. नाशिकच्या जेलमध्ये, आपलं नाशिक जे कोर्ट आहे, नाशिकच्या कोर्टामध्ये कुठली फेमस केस आहे बरं की जिथे फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती, इफ यू रिमेंबर, एखादा ब्रिटिशकालीन केस आठवते का? चाफेकर बंधूची का? येस. ओके. सो इथे त्यांना स्पेशल रिझन्स जे आहे ते रेकॉर्ड करायला लागतात त्यांना, इन द सेन्स जे ज्युडिशियल ऑफिसर्स आहे त्या ठिकाणी, जज वगैरे जे असतात त्यांना. देन पोस्टपोनमेंट ऑफ डेथ सेंटेन्स ऑन प्रेग्नेंट वुमन. जर ती प्रेग्नेंट असेल, ठीक आहे, तर तिची शिक्षा एकतर पोस्टपोन होते किंवा मी तुम्हाला काल सांगितलं होतं, काय होतं, बोला पटकन. मुलगा 1 वर्षाचा झाल्यानंतर दिली जाते शिक्षा. असं कधी सांगितलं मी, काही पण नाही, जन्मठेपेची होते तिला. हां, किंवा कम्यूट केलं जातं. मी तुम्हाला बोलली होती ना, कम्यूट हा शब्द लक्षात ठेवा. कम्यूट करणं म्हणजे काय, एका शिक्षेच्या प्रकाराला दुसऱ्या शिक्षेमध्ये वळवणं.
म्हणजे तिला सजाए मौत होती, मग तिला उमरकेदमध्ये आपण कन्वर्ट केलं, तिला डेथ सेंटेन्स होता ना, पण ती प्रेग्नेंट आहे. मग तिला काय करू शकतो, एक तर तिची फाशी पोस्टपोन होणार, म्हणजे तिला मुलाला जन्म देऊ देत आणि मग नंतर तिला फाशी देऊ, किंवा तिचं सरळ फाशी रद्द होऊन तिला जन्मठेप इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ जे आहे हे त्या ठिकाणी दिलं जाऊ शकतं. नाव मोड ऑफ एक्झिक्युशन. आता मोड ऑफ एक्झिक्युशन काय आहे, हँगिंग आहे, बरोबर. आणि हे आपण बघितलं, म्हणजे आपल्याकडे दुसरा कुठला प्रकार नाही, असा कुठलाही जाचक प्रकार, बार्बरिक कुठलाही मेथड आपण यूज नाही करत, तर आपण काय करतो त्या ठिकाणी फाशीची आपल्याकडे तरतूद दिलेली आहे. मग इथे बऱ्याचदा क्वेश्चन्स पण अराईज झाले, की जसं की शशी नायर, द इश्यू वॉज वन्स अगेन रेज्ड इन शशी नायरची जी केस आहे, की कोर्टाने कसला इश्यू, की ही जी शिक्षा आहे फाशीची वगैरे, तर इथे आर्टिकल 21चं तर व्हायलेशन करते ही शिक्षा. का? आर्टिकल 21मध्ये काय बरं आपला कोणता राईट आहे? आर्टिकल 21मध्ये कुठला राईट आहे आपला? फार महत्त्वाचा राईट आहे त्याच्यामध्ये, फार महत्त्वाचा अधिकार आहे. कुठला आहे? शिक्षणाचं प्राथमिक शिक्षण नाही, तो 21A आहे, 21A आहे तो, राईट टू लाईफ. येस, राईट टू लाईफ अँड लिबर्टीज ह्याच्यामध्ये. तर मग राईट टू लाईफ जर आपला फंडामेंटल राईट आहे, आता फंडामेंटल राईट म्हणजेच काय, असे राईट जे स्टेट तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. मग इकडे हे दीना वर्सेस युनियन ऑफ इंडियाच्या केसमध्ये, किंवा शशी नायरच्या केसमध्ये, किंवा अटर्नी जनरल वर्सेस लक्ष्मी देवी ह्या केसमध्ये हे क्वेश्चन्स अराईज झाले, की बाबा जर आर्टिकल 21 म्हणतं की राईट टू लाईफ हा तुमचा फंडामेंटल राईट आहे, स्टेट तुमच्याकडनं हा राईट काढून घेऊ शकत नाही, इट कॅनॉट टेक अवे युअर राईट, दिस फंडामेंटल राईट. मग कसं काय स्टेट या ठिकाणी शिक्षा देत आहे? कारण शिक्षा कोण देतो? स्टेट देतो ना. तर या ठिकाणी हे रिअफर्म केलं आहे की जरी आपले काही फंडामेंटल राईट्स आहे तर त्याच्यावरती काही लिमिटेशन्स पण असतात. नो राईट इज अन ॲब्सोल्यूट राईट. ठीक आहे. मग वेन डेथ सेंटेन्स कॅन बी ग्रांटेड, कधी ग्रांट करू शकतो डेथ सेंटेन्स? रेअरेस्ट ऑफ द रेअरेस्ट केसमध्ये. एक्झॅक्टली. रेअर, जी एकदम रेअर ऑफ द रेअरेस्ट केस असते ना, त्याच्यामध्ये आपण डेथ सेंटेन्स देतो. तर मग बच्चन सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाबमध्ये हे सांगितलं आहे की जेव्हा असं मॅटर असेल की खूप विक्षिप्त वगैरे, तेव्हाच रेअरेस्ट ऑफ द रेअर केसेस आपण जे म्हणतो, तेव्हाच तुम्ही काय करणार आहे. हे मच्छी सिंग आहे, मच्छी सिंगची पण केस आहे, मच्छी सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब. तर इथे तेच सांगितलं आहे की जर प्रकरण तितकं गंभीर आणि तसं असेल की जसं की निर्भयाची केस कुठल्या ह्याच्यात मोडते? येस. सो या कुठला पण डिसिजन देत असताना ती गोष्ट लक्षात ठेवायला लागते की कशा पद्धतीने क्राईम कमिट केला आहे, कोणी कमिट केला आहे, कुठल्या सर्कमस्टान्सेसच्या अंडर कमिट केला आहे, कशा पद्धतीने कमिट केला आहे, कशासाठी कमिट केला आहे, हे सगळं लक्षात घेऊन मग त्या ठिकाणी पनिशमेंट जे आहे ते अलॉट करण्यात येते. मग इथे ॲग्रेवेटिंग सर्कमस्टान्सेस जे असतात ते कन्सिडर केले जातात. आपण IPCमध्ये शिकलो होतो बघा, की तुम्ही जर स्वतःहून एखाद्याला काय करून देताय, खूप उकसवताय, प्रोव्होक करताय, आठवतं का? हो मॅडम. की सपोज एक्स पर्सन जो आहे तो रस्त्याने चालला आहे, इथे UVYZ बसून आहे ना, असे कट्ट्यावर बसले आणि हे काहीतरी याला चिडवतात. समजा की हा जो आहे हा फार बारीक आहे सपोज अंगकाठीने, मग याला सुकडा विकडा बोंबील असं म्हणताय. ठीक आहे, हे इतकं पण ग्रेव प्रोवोकेशन नाही की याने उठून यांचा जीव घ्यावा. पण हे लोक जर आता सपोज याच्या आईवरनं याला काही बोलतात, हे लोक जर याला पत्नीवरनं काय बोलतात, हे लोक जर याच्या मुलीवरनं काय बोलतात, आता हे विषय खूप जिव्हाळ्याचे असतात आणि कोणीही, तुम्हाला आठवतं ना, मी तुम्हाला हे सांगितलं होतं, केस पण आपण डिस्कस केली होती की कोर्टाने सांगितलं आहे की अशा पद्धतीचं जे प्रोव्होकेशन आहे याच्यामध्ये कुठला पण नॉर्मल माणूस जो आहे, नॉर्मल टेम्परामेंटचा माणूस, म्हणजे असं नाही की तो मूळतःच फार चिडखोर आहे, तो शांत स्वभावाचा जरी असेल पण त्याच्या आईवरून कोणी बोलणार घाणेरडं, त्याच्या बहिणीच्या चारित्र्यावरून कोणी काहीतरी बोलणार, त्याच्या मुलीच्या, तर तेव्हा कुठला पण माणूस चिडणारच, तो प्रोव्होक होणारच. आणि त्या प्रोव्होकेशनमध्ये जर तिथे हातापायी झाली आणि ते करत असताना याच्या हातून काही घडलं तर याचा अर्थ काय? ह्या लोकांनी याला प्रोव्होक केलं होतं, याची काही पूर्वतयारी नव्हती मर्डर करण्याची, बरोबर. मग याची जर काही पूर्वतयारी नव्हती मर्डरची, तर तुम्हाला वाटतं का ह्या व्यक्तीला फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे? नाही. मग अशा वेळेस याला फाशीची शिक्षा होत नाही. म्हणजे आपण याला काय म्हणतो, ॲग्रेवेटिंग सर्कमस्टान्सेस. ठीक आहे, की
नॉट ॲग्रिवेटिंग सर्कमस्टान्सेस, याला याला आपण म्हणतो काय, एक्सेप्शन आहे ते 5 हां येस ऑफिसर वगैरे. एक्झॅक्टली येस येस. तो ॲग्रिवेटिंग सर्कमस्टान्सेस नाही, माझं थोडंसं ते फ्लोमध्ये झालं. ॲग्रिवेटिंग सर्कमस्टान्सेस नाही, हे असे सर्कमस्टान्सेस आहे जे कन्सिडर केले जातात हे कशा करता, शिक्षा देत असताना. मग आपण जर आपल्याला बघायचं आहे त्या ठिकाणी की एखाद्या केसला आपण रेअरेस्ट ऑफ रेअर केस कधी म्हणणार, तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या येणार का. जर रेअरेस्ट ऑफ रेअर केस असेल तर त्याच्यामध्ये प्रोव्होकेशन वगैरे असल्या गोष्टी येतील का, की जिथे समोरच्या पार्टीने स्वतःच प्रोव्होक केलेलं आहे. तर ही केस जी आहे, आता समजा हीच केस ही रेअरेस्ट ऑफ रेअर केसेसमध्ये येईल का, नाही येणार. हां, पण मग रेअरेस्ट ऑफ रेअर केसमध्ये काय येतं की मग तिथे आपण बघतो की ॲग्रावेटिंग सर्कमस्टान्सेस. आता ॲग्रावेट करणं म्हणजे काय, की आणखीन त्याला ग्रेव्ह करणं, आणखीन भयंकर असं काहीतरी बनवणं. ठीक आहे, की जसं आता एक असतो मर्डर केला, दुसरा असतो की तुम्ही त्याला अगदी झाडाला उलटं टांगलं, खालून मिरचीचा धूर वगैरे दिला आहे आणि एक एक अवयव त्याचा कापला आहे. मग हे कसं आहे, हां दिस इज हिनियस, परफेक्ट वर्ड, हिनियस आहे. म्हणजे मग अशा पद्धतीने मर्डर जेव्हा कमिट केला आहे की ती पद्धत कशी आहे, खूप एक्स्ट्रीमली ब्रुटल आहे, अतिशय ब्रुटल आहे, अतिशय क्रूर वेमध्ये. म्हणजे आता मागे ते प्रकरण झालं होतं बघा, ते फ्रीजमध्ये काय तिचे तुकडे तुकडे करून ठेवले त्या पोराने. कुठली केस, लिव्ह इन वाली केस आहे. हां ती लिव्ह इन रिलेशनशिपवाली केस जी आहे, त्याचं नाव पण विसरून गेले. ती श्रद्धा आणि काय त्या मुलाचं नाव विसरले यार. अहमद. हां, जो कोणी तो XYZ पर्सन. तर तिथे मग आपण काय म्हणतो की ते भयानक आहे, काहीतरी ब्रुटल आहे किंवा फार अगली आहे, रिवोल्टिंग और इमॉरल मॅनरमध्ये त्या ठिकाणी जे आहे तो मर्डर कमिट केलेला आहे. देन जसं की इमॉरल वेमध्ये जर आपण म्हटलं तर निर्भयाची केस याच्यात बसते बघा. अतिशय घाणेरड्या पद्धतीने तो क्राईम त्याने कमिट केला आणि मग तिला मेलीच बिचारी ती. देन मर्डर फॉर अ मोटिव्ह, जो मोटिव्ह आहे त्याच्या मागे काही मोटिव्ह होता, असं नाही की अंधाधुंद जाऊन त्या ठिकाणी काहीतरी हादसा घडला असा. नो, ही हॅड सम मोटिव्ह. किंवा मग मर्डर ऑफ SC एखादा SC किंवा ST ट्राईबचा पर्सन आहे, त्याचा तुम्ही त्या ठिकाणी मर्डर केला आहे. अराउजिंग सोशल रॅथ, म्हणजे त्या ठिकाणी सामाजिक तेढ निर्माण व्हावी एक, म्हणून तुम्ही एखाद्याला मारलंय, जीवे मारलंय. तुमचा एक हेतू होता काहीतरी, म्हणजे बेसिकली एक पॉलिटिकल अजेंडा होता काहीतरी, त्या अजेंडाला धरून तुम्ही त्या ठिकाणी मर्डर वगैरे केला आहे. देन ब्राईड बर्निंग, डावरी डेथ, हे सुद्धा म्हणजे रेअरेस्ट ऑफ रेअर केसेसमध्ये येतात. पण तुम्ही बघता का खरंच आजच्या डेटमध्ये अशा डेटला डावरी डेथ असेल किंवा ब्राईड बर्निंगच्या केसेस असतील. ब्राईड बर्निंगच्या तर आता अलीकडे जरा कमी होत आहेत. पूर्वी म्हणजे आजपासून 15-20 वर्षांपूर्वी आहे ना फार ट्रेंड होतं याचं, म्हणजे लिटरली ट्रेंड होतं मी असं म्हणेल, की जो तो उठून आहे ना बायकोला अशा पद्धतीने जाळून टाकायचा. आणि मग ते त्यावेळेला स्टोव वगैरे केरोसिनचे वापरायचे लोक, आणि मग ते सांगायला सोपं होतं ना की स्टोवचा भडका झाला आणि त्या ठिकाणी तिने पेट घेतला स्वयंपाक करत असताना. तर ह्या तुम्ही पाहिलं आहे का ह्या केसेसमध्ये कोणाला फाशी झाली आहे? ब्राईड बर्निंगच्या, डावरी डेथच्या भरपूर घटना घडल्या असतील, पण खूप म्हणजे जरी याला ह्या कॅटेगरीमध्ये घेतलं आहे तर प्रत्यक्ष बघता ह्या केसेसमधले लोक फार असं इझिली सुटून जातात. देन मर्डरर इन अ डॉमिनेटिंग पोझिशन ऑफ ट्रस्ट, म्हणजे जो मर्डरर आहे तो डॉमिनेटिंग पोझिशनमध्ये होता. फॉर एक्झाम्पल जसा की स्टुडंट आहे आणि टीचर आहे. आता स्टुडंट टीचरचं जे रिलेशन आहे याच्यामध्ये डॉमिनेटिंग जागेवर कोण असतो? टीचर. मग तुम्ही जर ती मूवी बघितली असेल तर तो टीचर आहे ना त्या मुलींना आहे ना, तो मॅथ्सचा टीचर असतो आणि धमकी द्यायचा आणि एक्स्ट्रा थांबायला लावायचा त्या मुलींना आणि त्यांच्यासोबत अत्याचार करायचा. ओके, ही यूज टू फोर्स देम फॉर फिजिकल रिलेशन. पाहिली आहे का ती मूवी? साऊथचीच कुठलीशी मूवी आहे ती. हां, आणि मग त्या टीचरला मग नंतर पकडलं जातं. बट आता तो त्याच्या पोझिशनचा वापर करत तो त्या काहीतरी क्राईम करत असतो. ठीक आहे, जेव्हा सपोज डॉक्टर पेशंट हे रिलेशन आहे तेव्हा मग कोण आहे बरं या ठिकाणी डॉमिनंट पोझिशन कोणाची आहे? डॉमिनेटिंग पोझिशनमध्ये कोण आहे? डॉक्टर आहे. किंवा मग आता समजा पोलीस आहे आणि सामान्य जनता आहे आपली, म्हणजे कॉमन मॅन आहे ज्याला इंट्रोगेशनसाठी बोलवलं आहे किंवा कोणी पण असेल, अक्यूज असेल. मग इथं कोण आहे डॉमिनेटिंग? तर मग तुम्हाला आठवतं का, तुम्हाला ती तुकारामची केस सांगितली होती,
स्टेट ऑफ महाराष्ट्र वर्सेस तुकाराम, पोलिसांची केस आहे ती. पोलीस कस्टडीमध्ये रेप करतो. नाही सांगितली आहे का? नो मॅम. नाही का? शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगते आता, जास्त डिटेलमध्ये न जाता. तर हे बघा, एक मुलगी असते अशी आदिवासी समाजाची आणि एक मुलगा असतो आणि ह्या मुलीला एक भाऊ असतो. ठीक आहे. आणि ही मुलगी याच्यासोबत जाऊन राहते याच्या फॅमिलीमध्ये. तर हा मुलगा आरोप लावतो की किडनॅप केलं आहे माझ्या बहिणीला, जेव्हा की असं काही नव्हतं. ती स्वखुशीने राहत होती. आणि मग हा पोलिसांकडे तक्रार करतो माझ्या बहिणीला किडनॅप केलं आहे. तर पोलीस मग यांना जबाब द्यायला बोलवतात. मग जेव्हा ही मुलगी जी आहे तिचा जबाब द्यायला आतमध्ये जाते, ती तिचा सेंटेन्स देते की मी माझ्या मनाने राहते, माझ्यासोबत काही जबरदस्ती वगैरे केलेली नाही. आणि मग तिचं नाव काय, मथुरा असतं तिचं नाव. तर मग ती जेव्हा निघत असते आणि रात्रीची वेळ झालेली असते, पोलीस तिला थांबवून ठेवतात. ह्या बाकीच्यांना पाठवून देतात, तिच्या भावाला आणि तो जो मुलगा असतो तिचा प्रियकर, त्यांना म्हणतात तुम्ही जा. मग ते पोलीस स्टेशनच्या आवारात कुठेतरी बाहेर बसून राहतात आणि ह्या मुलीला आतमध्ये बसवतात. म्हणतात थांब, तुझं अजून स्टेटमेंट घ्यायचं आहे. आणि त्या ठिकाणी पोलीस तिच्यासोबत रेप करतात. ठीक आहे. आणि तिच्यासोबत रेप केल्यानंतर पण मग तो अशा पद्धतीने की तिला टॉयलेट वगैरेकडे नेतात, लाईट वगैरे सगळी बंद असते आणि तिच्या तोंडावर हात ठेवलेला असतो आणि तिला धमकी दिलेली असते की जर तू ओरडली तर आम्ही तुझ्या भावाला आणि ह्या प्रियकराला मारून टाकू. मग ती त्या भीतीपायी जे आहे, जे काय होतं ते होऊ देते. आणि त्यानंतर जेव्हा प्रकरण समोर येतं आणि तिला पोलीस स्टेशनमधून जेव्हा ती बाहेर पडते तर तिचे फाटके कपडे आणि अशा अवस्थेत असते ती. मग हे दोघं बघतात आणि तिथे मॉब जमा होतो वगैरे वगैरे सगळं. कोर्ट जे आहे ना, कोर्टाने त्यावेळेला त्या पोलिसांना निर्दोष सोडून दिलं. कोर्टाने म्हटलं, कारण की तिने कन्सेंट दिली होती. काय म्हटलं कोर्टाने? की तिची कन्सेंट होती. म्हणजे इथे हायकोर्टामध्ये खरं तर त्यांनी शिक्षा दिली होती, पण सुप्रीम कोर्टात जेव्हा मॅटर गेलं, सुप्रीम कोर्टाने पुन्हा निर्णय रिव्हर्स केला आणि सोडून देण्यात आलं. मग तिथून लोक खूप चिडले, म्हणजे पूर्ण आपल्या देशभरात खूप प्रोटेस्ट झाला, असं सगळं झालं. आणि मग त्या ठिकाणी कायद्यामध्ये जे आहे ना दुरुस्ती झाली, म्हणजे अमेंडमेंट झाली. कुठल्या कायद्यामध्ये? तर आपला हे एव्हिडन्स ॲक्टमध्ये, की तिथे असं म्हटलं की जरी एखाद्या मुलीने कन्सेंट दिली असेल, ठीक आहे, रेप म्हणजे काय की तुमचा तिथे कन्सेंट नसतो आणि तुमच्या कन्सेंटच्या अगेन्स्ट गोष्टी होतात. मग इथे अमेंडमेंट अशी झाली की जरी त्या ठिकाणी त्या मुलीची कन्सेंट असेल, पण जर ती कन्सेंट जी आहे ती अशी तिला डॉमिनेट करून तो पर्सन जो आहे तो अथॉरिटीमध्ये होता, त्याने तिला जबरदस्ती ती कन्सेंट मिळवलेली असेल, तर दॅट कन्सेंट इज नो कन्सेंट. ह्या केसमध्ये कोर्टाने काय म्हटलं की जर जबरदस्ती झाली असती, तिने ओरडायला बिरडायला पाहिजे होतं वगैरे वगैरे असं. आणि शी वॉज हॅबिच्युअल ऑफ सेक्शुअल रिलेशनशिप वगैरे वगैरे. इनफॅक्ट असे तिच्यावर आरोप लावले बिचारीवर की तिने स्वतःच पोलिसांना सिड्यूस केलं. असं खूप काही झालं आणि फार भयंकर केस आहे ती. तुम्ही नक्की वाचा ती केस, तुम्हाला पुढच्या वर्षाला तर ती आहेच एव्हिडन्सला. तर असं सगळं झालं. आणि म्हणून इथे आता आपण ॲग्रेवेटिंग सर्कमस्टान्सेस काय म्हणतो की तुम्ही त्या पोझिशनमध्ये आहात की जिथे समोरचा तुमच्या खाली दबलेला आहे बिचारा. त्या पोझिशनचा फायदा घेत जर तुम्ही त्या व्यक्तीसोबत काही चुकीचं करतात, म्हणजे जसं की मर्डर अँड ऑल, यू रेप दॅट पर्सन अँड देन लेटर ऑन यू मर्डर, मग ते काय आहे ॲग्रिवेटिंग सर्कमस्टान्सेसमध्ये आलं आहे. देन मग जिथे ॲग्रिवेटिंग सर्कमस्टान्सेसमध्ये आणखीन काय येतं की इनोसंट चाइल्ड आहे, त्याच्यासोबत तुम्ही काही गुन्हा केला आहे, हेल्पलेस वुमन आहे, म्हातारी माणसं आहेत, इन्फर्म म्हणजे वीक पर्सन आहे, किंवा पब्लिक फिगर ज्याला जनरली खूप प्रेम आणि आदर मिळतो समाजातनं, त्या पब्लिक फिगरला जर तुम्ही त्याचा मर्डर केला आहे, तर हे सगळे काय असतात की ॲग्रिवेटिंग सर्कमस्टान्सेस आहे की जिथे डेथ सेंटेन्स जे आहे ते दिलं जाऊ शकतो. मग नेक्स्ट पुढे आपल्याला दिलेले आर्ग्युमेंट्स इन फेवर ऑफ कॅपिटल पनिशमेंट आणि त्यानंतर असे आर्ग्युमेंट्स की जे ऑब्जेक्ट करतात डेथ पेनॉल्टीला. तर मग आता आपण आज बघूयात, पूर्ण तर होणार नाही, 5च मिनटं राहिलेत. ठीक आहे, आर्ग्युमेंट्स इन फेवर ऑफ कॅपिटल पनिशमेंट बघू आपण. ठीक आहे, आता हेला फेवर करताना काय म्हटलं आहे की कसं जस्टिफाय केलं आहे की आपण म्हणतो ना आँख के बदले आँख, जैसे को तैसा. मग लाईफ फॉर लाईफ, त्या व्यक्तीने पण कोणाचा तरी जीव घेतला होता ना, मग त्याचाही जीव घेतला गेला पाहिजे. तर अशा पद्धतीने हे जस्टिफाय करतात. म्हणजे काय, रेट्रिब्युटिव्ह आहे हे कुठेतरी अप्रोचमध्ये. आठवतं रेट्रिब्युटिव्ह थिअरी? बाकीचे टू पे बॅक. येस. सो म्हणजे त्याने जसं केलं सेम त्याला पण तशीच भरपाई.
ठीक, जैसे को तैसा. तो इथे हे जस्टिफिकेशन दिलं जातं की त्याने ज्या पद्धतीचा क्राईम केला तर ही डिझर्व्ड द सेम थिंग टू बी डन विथ हिम. देन हॅबिच्युअल ऑफेंडर्स. आता इथे काय म्हटलं आहे की जे हॅबिच्युअल ऑफेंडर्स असतात ना, म्हणजे जे सराईत गुन्हेगार ज्यांना सवय झाली आहे की ते सुधरू नाही शकत, त्यांना जर तुम्ही फक्त इम्प्रिझनमेंट देणार, ते शिक्षा भोगणार, बाहेर येणार, पुन्हा तसाच क्राईम कमिट करणार. मग यांच्यासाठी जी डेथ पनिशमेंट आहे, दिस इज द परफेक्ट पनिशमेंट असं या ठिकाणी एक सेक्शनचं असं म्हणणं आहे की ह्यांना हे जे हॅबिच्युअल ऑफेंडर्स आहेत ना, हे सुधरू शकत नाही. दे आर इनकरेक्टेबल. ठीक आहे, त्यांना तुम्ही रेक्टिफाय करूच शकत नाही. आणि त्यामुळे अशा लोकांसाठी डेथ पेनॉल्टी कशी आहे, अप्रोप्रिएट आहे. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे लोकांना काय एक भीती पण निर्माण होते की असं काही करायला नको. सॅटिस्फाईज द फिलिंग ऑफ मासेस. मग इथे लोकांना सुद्धा काय सॅटिस्फॅक्शन मिळतं, म्हणजे आता कितीही नाही म्हटलं तर यस, आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळतं. निर्भयाची केस घ्या किंवा कसाबचं प्रकरण घ्या. ज्या वेळेला कसाबला फाशी दिली जात होती, तुम्हाला आम्हाला कोणाला तरी त्याच्याबद्दल दया वाटत होती का? अजिबात नाही. असा दयाभाव मनात आलाच नाही, चुकून पण नाही आला. आपल्या तर अजिबात येणारच नाही. का? कसाबने जे कृत्य केलं होतं, कसाबने ज्या ॲक्टिव्हिटीजमध्ये जो एंगेज्ड होता आणि त्याचे जे परिणाम आपल्या देशाला भोगावे लागले, आपली ही मुंबई जी सतत टेररमध्ये असते, सतत दहशतीखाली आपण जगत असतो, तो आपलं ऑब्व्हियसली मग आपल्या फिलिंग्स कशा सॅटिस्फाय होणार जेव्हा ह्याला पण जीवे मारलं जाणार. तो ह्या पद्धतीच्या ज्या म्हणजे डेथ सेंटेन्स जे आहे, ह्या पद्धतीच्या पनिशमेंटने काय होतं की जे मासेस आहे, म्हणजे कॉमन जनता जी आहे, सिटिझन्स जे आहे, त्यांना त्या ठिकाणी सॅटिस्फॅक्शन मिळतं. कसलं की खऱ्या अर्थाने न्याय झाला, जस्टिस जो आहे रिअल सेन्समध्ये झाला असं आपल्याला वाटतं. इवन निर्भयाच्या बाबतीत बघा, निर्भयाच्या बाबतीत एक जण तो जुविनाईल असल्यामुळे, अरे यार काय, कितीदा सांगू मी यांना की कॉल नका करू. यांचा टाईम आहे ना 8 वाजता, त्या वेळेला मी घेईल ना लेक्चर. मूर्ख आहेत नुसते. एक मिनिट मी मेसेज. हां, निर्भयाच्या बाबतीत, निर्भयाच्या केसमध्ये एक जुवेनाईल सुटला तो वयाचा थोडासा याच्यामुळे. त्यावेळेस आपल्याला त्याच्या बाबतीत चांगलं वाटलं की आपल्याला वाईट वाटलं की नाही यार, हा म्हणजे नव्हता सुटायला पाहिजे, यालाही फाशी द्यायला पाहिजे, की आपल्याला असं बरं वाटलं की यार बरं झालं, लहान होता, वाचला तो. नव्हतं सुटायला पाहिजे तो है ना. सगळ्या देशभरात म्हणजे पूर्ण देशामध्ये हाच आक्रोश होता की कशाला सोडलं त्याला, तो काय लहान नाही फार. अर्थात त्याच्यानंतर आपण पुन्हा आपल्या कायद्यांमध्ये दुरुस्ती केली, म्हणजे आपण अमेंडमेंट केल्या. काय की तो जुविनाईल जरी असेल, तो अडल्ट नसला, पण त्याने अडल्टसारखंच एखादा हिनियस क्राईम केलेला असला तर त्याला अडल्ट कन्सिडर करूनच त्याला तशीच शिक्षा देण्यात येणार. त्यानंतर आपण अमेंडमेंट केली. बट दिस इज वॉट बेसिकली दिस काइंड ऑफ पनिशमेंट दे सॅटिस्फाय द फिलिंग्स ऑफ द मासेस. देन ही जी डेथ पेनॉल्टी आहे ही जास्त इकॉनॉमिकल आहे. ओके, दिस इज मोर इकॉनॉमिकल. इट इज क्लेम टू बी मोर इकॉनॉमिकल. का? कारण की बघा, एखाद्या ऑफेंडरला त्या ठिकाणी तुम्ही प्रिझनमध्ये ठेवता, तर त्या ऑफेंडरवरती खर्च जो आहे तो स्टेटला करायला लागतो. स्टेट खर्च करतो म्हणजे कोण खर्च करतो? गव्हर्नमेंट. हा, म्हणजे कोण? गव्हर्नमेंट. आपण आपला पब्लिकचा जो पैसा आहे तो पब्लिकचा पैसा इकडे लागतो ना. तर मग काही लोकांचं कसं म्हणणं आहे की ह्यांना जीवे मारलं की यांच्यावरती होणारा जो सगळा खर्च आहे, म्हणजे जे प्रिझन मॅनेजमेंट असेल, यांचं खाणं पिणं असेल, यांचं जे काही मेडिकल असेल, यांचं जे काही मेंटेनन्स आहे बेसिकली, तर हे सगळं काय होतं, रिड्यूस होतं. त्या ठिकाणी प्रिझन मॅनेजमेंटसाठी पण खूप लोकांची गरज लागत नाही, खूप जास्त प्रिझन्स पण बांधावी लागत नाही वगैरे वगैरे असं त्यांना वाटतं. आणि त्याच्यामुळे याला मारून टाकलं की सगळा खर्च पण वाचतो असे काही लोक म्हणतात. आणि तो पैसा जो आहे देशाच्या इतर प्रोजेक्ट्सवरती वापरता येतो. तर हे झालं काय फेवरमध्ये. काय आहे 4 पॉईंट: लाईफ फॉर लाईफ, हॅबिच्युअल ऑफेंडर्स, सॅटिस्फाय फिलिंग्स ऑफ मासेस, आणि त्यानंतर की काय इकॉनॉमिकल. ठीक आहे. येस मॅम. येस मॅम. तर मग आता हे कसं लक्षात ठेवणार तुम्ही? याला शॉर्टकट घ्या, शेल. काय लक्षात ठेवायचं? शेल. एक मिनिट मी देते तुम्हाला. हां, असं शेल लक्षात ठेवा. हां, आता एस म्हणजे काय? सॅटिस्फाईज
फिलिंग ऑफ मासेस. एस म्हणजे काय? सॅटिस्फाईज द फिलिंग्स ऑफ मासेस. एच म्हणजे काय? हॅबिच्युअल ऑफेंडर. व्हेरी गुड. हॅबिच्युअल ऑफेंडर. ई म्हणजे काय? मोर इकॉनॉमिक. येस, इकॉनॉमिकल दॅन अदर काइंड ऑफ पनिशमेंट्स. ओके. आणि एल म्हणजे काय? लाईफ फॉर लाईफ. लाईफ फॉर लाईफ. ठीक आहे, लक्षात राहील. येस. ओके. मग आता याच्यावर ऑब्जेक्शन्स काय आहेत? चला करूनच घेऊ आपण, जाऊ देत, एवढं पूर्ण करू आपण आणि मग एंड करूयात. ठीक आहे, म्हणजे आपला हा मॉड्यूल जो आहे पूर्ण होऊन जातो. चौथ्या मॉड्यूलच्या अजून तरी बाबांनो तुम्ही व्हिडिओ पाहिला की नाही पाहिला? नाही पाहिला? गुड. नका बघू हां, मी असंच तुम्हाला रोज सांगत राहणार आणि तुम्ही रोज काही बघू नका, काहीच करू नका. परीक्षा जवळ आली का मग मॅडम टेन्शन आलंय, समजत नाही काय करावं. डिमोरलायझिंग इफेक्ट. तर ऑब्जेक्शन काय की याच्याने काय आहे, एक डिमोरलायझिंग इफेक्ट जो आहे तो क्रिएट होतो सोसायटीवरती. कसा की एकतर ट्रायलवरती आणि एक्झिक्युशनरवरती पण. कसा की बघा, ज्या ट्रायल आहे त्या खूप सेन्सेशनल आणि ज्युसी होऊन जातात. म्हणजे मीडिया पण सारखं सारखं ते खूप असं त्याला आपण म्हणतो ना तिखट मीठ लावून सांगणे, मिरची मसाला लगा के बताना. येस. हां, तर म्हणजे कुठे ना कुठे ना आपला जो कल आहे, म्हणजे पीपल स्टार्ट लविंग दिस काइंड ऑफ थिंग्स. त्यांना खूप इंटरेस्ट येतो त्यांना ह्या असल्या गोष्टी ज्या आहे त्या बघायला. तुम्हाला जर आठवत असेल काही दिवसांपूर्वी ते कोणतं ती दिल्लीचं प्रकरण, आरुषी मर्डर केस, आठवत आहे? किती म्हणजे इतका लोकांचा इंटरेस्ट त्याच्यामध्ये, इतका भयंकर इंटरेस्ट, आणि ज्या पद्धतीने ते दाखवलं जायचं, तर हा कुठेतरी डिमोरलायझिंग इफेक्ट सोसायटीवरती होत असतो. कारण याचा अर्थ तुम्हाला आवडतंय हे सगळं. यू लव टू सी अदर पीपल सफर, यू लव टू सी अदर पीपल बिंग ह्युमिलिएटेड. तुम्हाला लोकांना ह्युमिलिएट होताना बघायला जास्ती आवडतं. आणि जो एक्झिक्युशनर आहे त्याच्यावरती पण त्याचा फरक पडतो. इट प्रोड्युसेस अ ब्रुटलायझिंग इफेक्ट. ठीक आहे, टेरराईज पण करतं हे लोकांना. आणि याच्याने मॉरलाईज तर काही होत नाही, म्हणजे चांगले मॉरल्स जे आहे ते बेसिकली नाही दिले जात. आणि दुसरा प्रश्न असा आहे की खरंच ही डिटरंट आहे का? म्हणजे जर ह्या पर्सनला फाशी दिली तर समाजामध्ये दुसरं कोणी तशा पद्धतीचा गुन्हा करतच नाही का? डिटर करणं म्हणजे काय? परावृत्त करणं. प्रवृत्त नाही, परावृत्त म्हणजे एखाद्या गोष्टीपासून काय करणं, त्याला दूर ढकलणं, डिटर करणं. मग फाशीच्या शिक्षेमुळे खरंच दुसरे लोक डिटर होतात का? गुन्हा करण्यापासून नाही. तर मग त्याचं ना एक मस्त त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की 1824 इंग्लंडमध्ये बरं का, की हा फॉन्टेल रॉय जो होता याला एक्झिक्यूट करणार होते. ठीक आहे, तर याला एक्झिक्यूट करणार होते हे न्यूगेट या ठिकाणी, न्यूगेट प्रिझन या ठिकाणी. तर लोकांचा एवढा त्या ठिकाणी इंटरेस्ट होता की खूप सारे बघे म्हणजे काय, बघणारे स्पेक्टेटर्स, ते त्या ठिकाणी तो नजारा बघायला जे आहे ना ते जमले होते. इतकी गर्दी होती म्हणजे ते बघण्यासाठी, त्याची फाशी बघण्यासाठी, की तिथे जे पिक पॉकेट्स होते, म्हणजे चोरांचा त्या दिवशी जो आहे एक चांगला त्यांचा धंदा झाला असं म्हटलं जातं की पिक पॉकेट्स हॅड अ फील्ड डे. म्हणजे त्यांना काही जणू एक त्यांची लॉटरी लागली होती की त्या ठिकाणी जे पॉकेटमार लोक असतात ना, जे चोर असतात ते पाकिटमार, हां, तर म्हणजे त्या माणसाला सजा होते हे बघायला, त्याची फाशी बघायला हा सगळा मॉब येतो. आणि हा इतका मॉब या ठिकाणी आलाय हे बघून चोर त्या ठिकाणी आणखीन चोरी करता. मग मला सांगा याचा डिटरंट इफेक्ट झाला का काही? समोर एकाला फाशी होते का त्याने काहीतरी गुन्हा केला, ते बघण्यासाठी जे आले तिथे आणखीन दुसरा गुन्हा घडतोय. मग इथे डिटरंट इफेक्ट झाला का? काहीच नाही झाला, है ना. देन इथे एथनिकली म्हटलं यांनी, पण हे एथनिकली नाही, हे एथिकली पाहिजे बरं का. ही प्रिंटिंग मिस्टेक आहे. एथिकली अनजस्टिफायबल आहे, बरोबर ना. कारण की काय की आपल्याला एखाद्या मनुष्याचा बळी घेण्याचा काही अधिकार नाही. कारण आपण जर एखाद्या मृतामध्ये जीव नाही ओतू शकत तर एखाद्या जिवंत माणसाचा जीवसुद्धा आपण घ्यायला नाही पाहिजे. तर हे जरा असं म्हटलं जातं की किलिंग अ ह्युमन बिईंग इज बॅड वगैरे वगैरे, असं तसं, हे जरा जास्त फिलॉसॉफिकल आहे. ठीक आहे. देन ख्रिश्चन एथिक्स काय म्हणता? हँगिंग अ मॅन इज नो वे शोईंग लव्ह टू युअर नेबर. हँगिंग अ मॅन इज नो वे शोईंग लव्ह टू युअर नेबर, असं हे ख्रिश्चन फिलॉसॉफीमध्ये सांगितलं आहे. की पण काय म्हणजे की तुम्ही रादर दॅन हँगिंग दॅट पर्सन यू ट्राय टू
लव्ह दॅट पर्सन बेसिकली, की तुम्ही त्याला प्रेमाने नीट करा रादर दॅन त्याला मृत्यू देण्यापेक्षा. देन इट इज अँटी रिफॉर्मिस्ट. आता जेव्हा एखाद्या व्यक्तीला फाशीची शिक्षा होते तेव्हा त्याचे रिफॉर्म होण्याचे चान्सेस संपून जातात, बरोबर. देर आर 0% चान्सेस, कारण की तुम्ही त्याला मारूनच टाकलं तर त्याला रिफॉर्म करण्याचे, म्हणजे आपण रिहॅबिलिटेशनचे जे बघितले, रिफॉर्मेटिव्ह थिअरी आपण पाहिली. रिफॉर्मेटिव्ह थिअरीचा गोल जो आहे तो इथे अचीव होतो का? किंवा आपण काय म्हणतो, हां, की आपण नाही का म्हणतो की एखादं लहान मूल जर चिखलात पडलं तर तुम्ही त्या मुलाला, म्हणजे गटारात पडलं तर गटाराच्या पाण्यामध्ये त्या मुलाला तुम्ही वाहू देता का? नाही. त्या मुलाला त्या गटारातनं बाहेर काढतात, त्याचे कपडे धुतात, त्याला न्हाऊ धुवू घालतात, त्याला स्वच्छ करतात, राईट. तर सेम वे जेव्हा क्रिमिनल एखादा ॲक्ट करतो तर आपल्याला क्रिमिनॅलिटी एलिमिनेट करायची आहे आणि ते क्रिमिनलला नाही. क्रिमिनॅलिटीला आपण एलिमिनेट कसं करू, की आपण त्या व्यक्तीला एका चांगल्या नागरिकामध्ये म्हणजे त्याचं परिवर्तन करू. वी नीड टू कन्वर्ट दॅट पर्सन इन टू अ गुड सिटिझन. आणि हा जो माणूस आहे हा पुढे जाऊन सोसायटीमध्ये काहीतरी त्याचा कॉन्ट्रीब्युशन देऊ शकेल, तो काहीतरी चांगलं काम करू शकेल त्या ठिकाणी. ठीक. आता इथे पुढे असंही म्हटलं आहे, एक सर्वे जो आहे की डॉक्टर सेथना काय म्हणतात की फक्त 27% मर्डर्स जे आहे ना प्लॅन्ड असतात. मग फक्त जर 27%च मर्डर प्लॅन्ड असतात तर बाकीचे मग किती टक्के झाले? 73%. तर बाकीचे 73% जे लोक आहे, तुम्ही त्यांना जर मृत्यूची शिक्षा दिली तर त्यांच्यासोबत हा काय होईल? अन्याय होईल. त्यांना म्हणजे एक रिफॉर्म होण्याची जी संधी आहे ती भेटणार नाही. इट इज टेंटेड विथ अनसर्टनिटी अँड ब्रुटॅलिटी. टेंटेड म्हणजे काय? टेंटेड इन द सेन्स की आपण काय म्हणतो, कालिक लागणं असं म्हणतो ना, की ज्याला दाग आहेत. हां, तर इट इज टेंटेड विथ ब्रुटॅलिटी म्हणजे बघा ही खूप ब्रुटल आहे ही सजा, की यू आर हार्शली टेकिंग अवे समवन्स लाईफ. खूप ब्रुटल आहे. आणि अनसर्टन का? की जरी मृत्यूची शिक्षा दिली तर त्याला शेवटी कम्यूट करता येतं. दया याचिकेसारखे हे आहेत. म्हणजे जज स्वतः अनसर्टन असतो की ह्या व्यक्तीला फाशी होईलच की नाही होणार. का? कारण स्टेटकडे पॉवर आहे त्याला कम्यूट करण्याचे. त्यानंतर हँग्ड पर्सन कॅनॉट बी अनहँग्ड. एकदा की शिक्षा दिली की दिली, ती इररिव्होकेबल आहे, म्हणजे तुम्ही तिला चेंज करू शकत नाही. ठीक आहे, येतं लक्षात? सो दिस इज वॉट. एक ना इंटरेस्टिंग केस आहे, पण ही केस ना आपण पुढच्या लेक्चरला डिस्कस करू आणि त्यानंतर पुढे जाऊ आपण. ठीक आहे? येस मॅम. चलो. सोनम वेर इज सोनम? येस मॅम. समजलंय? हो सर, हो समजलंय. ओके, काय प्रॉब्लेम नाही ना? नाही समजतंय. ओके, ठीक.